महाराष्ट्रीयन झणझणीत लय भारी आज आपण शेवभाजीची रेसिपी तयार करत आहोत। त्यामध्ये बेसिकली आज आपण ही रेस्टॉरंट स्टाईलने आज ही शेवभाजी करत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी ही शेवभाजी करताना अगदी सिंपल असे मसाले वापरून परंतु डिलिशियस अशी ही शेवभाजी करण्याची एक सोपी आणि बोनस टिप्स तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशा झणझणीत डिलिशियस आणि झटपट 5 मिनिटात तयार होणाऱ्या रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण हॉटेलसारखी झणझणीत शेवभाजी कशी तयार करायची ते पाहूया। सुरुवातीला वाटण करण्यासाठी या ठिकाणी घेतलेलं आहे सुकं खोबरं तुम्ही किसून घेतलं तरीही चालणार आहे। या ठिकाणी आपण साधारणतः 3 ते 4 लोकांना पुरेल या प्रमाणात ही शेवभाजी करत आहोत। त्यासाठी थोडंसं तेल टाकून हे खोबरं छान असं भाजून घेतलं, ते एका डिशमध्ये काढून घेतलं। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा छान कट करून घेतलेला आहे, तो देखील आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचा। आता या ठिकाणी हा कांदा भाजताना मात्र मोठ्या आचेवर भाजायचा। त्यानंतर कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया टोमॅटो, त्याचबरोबर या ठिकाणी अद्रक आणि लसूण। आता टोमॅटो थोडासा कच्चा होता त्यामुळे पाणी टाकून छान असं शिजवून घेतलेलं आहे। तुमचं जर खूप जास्त पिकलेलं असेल तर तुम्ही तो मध्यम आचेवर तेलामध्ये परतवून घेतला तरीही चालणार आहे, कारण थोडासा कच्चा असेल तर ग्रेव्हीमध्ये त्याचा आंबटपणा उतरू शकतो, यासाठी थोडासा मी शिजवून घेतलेला आहे। आपलं ग्रेव्हीसाठीचं या ठिकाणी सगळं साहित्य भाजून झालेलं आहे। आता ते थंड करण्यासाठी तसंच बाजूला ठेवून देऊया। 5 ते 10 मिनटं झालेली आहे। सगळं साहित्य छान थंड झालेलं आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून ग्रेव्हीचं वाटण आपलं तयार झालं आहे। अगदी परफेक्ट वाटण तुम्ही तयार केलं तर शेवभाजी देखील परफेक्ट चवीला तयार होणार। त्यानंतर त्याच कढईमध्ये टाकूया तेल। तेलामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा जिरं छान असं परतवून झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे बारीक चिरलेला कांद्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची 8 ते 10 पाने आणि छान असं आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा। गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर छान असा आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे। हलकासा सोनेरी रंग आला की लगेचच आपण यामध्ये राहिलेले मसाले ॲड करणार आहोत। हे पहा, कांदा छान असा परतवून झाल्यानंतर यामध्ये टाकले 1.5 चमचा या ठिकाणी लाल मिरची पावडर, त्यानंतर या ठिकाणी 2 चमचे धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, शेवभाजीची चव दुप्पट करणारा गरम मसाला, त्यानंतर हळद। या ठिकाणी हे जे वापरलेले मसाले आहे तुम्हाला हेच वापरायचे आहे आणि प्रमाण देखील एवढंच घ्यायचं आहे, तरच तुमची शेवभाजी परफेक्ट होणार आहे। आता सगळे मसाले छान असे आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेतले। त्यानंतर यामध्ये जे ग्रेव्हीचं वाटण केलेलं आहे ते टाकणार आहोत। आता तुम्हाला या शेवभाजीला खूप जास्त तर्री आवडत असेल, तुम्ही तेलाचा वापर थोडासा जास्त केला तरीही चालणार आहे। या ठिकाणी शेवभाजी शक्यतो झणझणीतच असते, त्यामुळे लाल मिरच पावडरचा वापर थोडासा जास्त करायचा। त्यानंतर हलकंसं वाटण परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया गरम पाणी आणि गॅसचा फ्लेम या स्टेजला मी केलेला आहे मध्यम आचेवर आपण ही ग्रेव्ही छान अशी मिक्स करून घेऊया। आता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी थोडीशी आपल्याला या ठिकाणी जास्त थिक ठेवायची नाही, थोडीशी पातळ ठेवायची, कारण शेव जेव्हा यामध्ये टाकतो त्यावेळी शेवमध्ये ती ग्रेव्ही ॲब्झॉर्ब केली जाते आणि खूप जास्त घट्टसर होऊ नये यासाठी चवीनुसार टाकलेलं आहे मीठ आणि आपण 5 ते 7 मिनिटासाठी छान मध्यम आचेवर ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे। या ठिकाणी शेवभाजीसाठीची ग्रेव्ही या ठिकाणी तयार झालेली आहे। आता लगेचच आपण या ठिकाणी यामध्ये आपल्याला टाकायची शेव टाकल्यानंतर यामध्ये टाकूया खूप सगळी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपली शेवभाजी या ठिकाणी रेस्टॉरंट स्टाईलने तयार झालेली आहे। आता तुम्ही पाहू शकता शेव टाकल्यानंतर खूप दाटसर अशी कन्सिस्टन्सी होते, हलकीशी गरम आहे तरी देखील एवढी दाटसर झाली आहे। थंड झाल्यानंतर तिथं ही आणखीनच दाटसर होणार आहे। गरमागरम कविताच किचन स्टाईलने सर्व करूया। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशा झटपट आणि वेगवेगळ्या रेस्टॉरंटच्या रेसिपी, त्याचबरोबर युजफुल व्हिडिओ देखील। उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला आपल्या अशाच काही रेस्टॉरंटच्या रेसिपी पाहायला विसरू नका। खूप छान झणझणीत ही शेवभाजी तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।